2 सप्टेंबर रोजी दुपारी वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार येथील रहिवासी सागर अरुण प्रधान वय अंदाजे 30 वर्षीय युवक गावातून वाहणाऱ्या अडाण नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याची माहिती मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ शोध मोहिमेकरिता पाचारण केले। दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी विष्णू केवट, शेखर केवट, अश्विन केवट, महेश वानखडे, अतुल उमाळे, गोपाल गिरे, अपूर्व चेके, शुभम भोपडे, दत्ता मानेकर, राम भोपडे, सागर डाके, रोशन झांबरे यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले आणि अंडर वॉटर सर्च ऑपरेशन चालू केले। यावेळी घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, तहसीलदार शीतल बंडगर, रवी राठोड, तलाठी TN गावंडे, तलाठी दिनेश राऊत, तलाठी NP पांडे अधिकारी घटनास्थळी हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।